राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरती आहे। आज दिल्लीमध्ये त्यांचा शासकीय कार्यक्रम जर बघितला आपण तर JNU ज्याला जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय संबोधलं जातं त्या विश्वविद्यालयामध्ये मराठी अध्यासन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन स्थापन होणार आहे। त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं जात आहे, म्हणजे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहे आणि अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत, दोघांनाही बोलवण्यात आलं आहे। पण एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचं वातावरण राजकीय वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यामध्ये चर्चा अशी आहे की हनी ट्रॅप असो किंवा भ्रष्टाचार असो किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या पद्धतीनं दिलेले वक्तव्य असो, या सगळ्या मुद्द्यांवरून 4 मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाईल अशी जोरदार चर्चा महाराष्ट्रात होती। आता ती चर्चा दिल्लीत दाखल झालेली आहे। आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत, ते अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतील अशा प्रकारची चर्चा आहे। ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतील, त्यानंतर सोबतच भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांची देखील ते भेट घेतील। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं त्या भेटी दरम्यान ज्या पद्धतीचं वातावरण आहे आणि ज्या पद्धतीनं जे सरकार आहे महायुतीचं सरकार, महायुतीच्या सरकारला ज्या पद्धतीनं विरोधकांनी कचाचाच पकडलेला आहे त्यावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतील। पण दरम्यानच्या काळात चर्चा जोरदार अशी होती की एकनाथ शिंदे देखील दिल्लीत येत आहे, पण आज त्यांचा एक पंढरपुरात कार्यक्रम आहे, त्यानंतर ते 5 वाजेपर्यंत दिल्लीत दाखल होतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। ज्या पद्धतीने त्यांनी मुंबईमध्ये स्पष्ट केलं होतं की मी पंढरपूरहून दिल्लीला येतो, पण आता कळतंय की अजून त्याबद्दल कुठलेही स्पष्टीकरण किंवा स्पष्टता त्या कार्यक्रमाची अजून आलेली नाही आहे। पण जर हे दोनही मुख्यमंत्री दिल्लीत येत असेल तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की हे जे 4 मंत्री आहेत ज्यांचे नावं त्यात पैकी काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली होती, 3 नावं तर साधारणतः पत्रकार परिषदेमध्ये खुद्द संजय राऊत यांनीच घेतली होती। त्यामध्ये संजय क्षीरसागरांचं नाव आहे, राठोड जे यवतमाळमध्ये आमदार आहेत त्यांचं नाव आहे संजय राठोड, त्यानंतर सोबतच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांचं देखील नाव, अशी साधारणतः 3 नावं त्यांनी घेतली होती। पण इतरही 2 नावं जे भारतीय जनता पक्षामध्ये आहे त्यांची नावं विरोधक घेता, एकतर राधाकृष्ण विखे पाटील जे अहमदनगर जिल्ह्यातले आहे आणि मंत्री आहे, माजी काँग्रेस नेते आहे, सध्या वर्तमान भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, त्यांचाही राजीनामा घेतलेला अशी चर्चा होती। त्यानंतर हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांचाही राजीनामा घेतला अशी चर्चा आहे। पण या चर्चेच्या मध्ये हे दोनही नेते जे आहेत दिल्लीत येत आहे आणि दिल्लीत येऊन एक प्रकारे बैठकांच्या सत्रांमध्ये सहभागी होतील। आता नुकतीच नवीन माहिती पुढे आलेली आहे की साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री उशिरा 9 वाजता दिल्लीत दाखल झाली, तर ते उद्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणजे साधारणतः आजही ती दिल्लीत आहे आणि उद्याही दिल्लीत राहतील। एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी ते दिल्लीत आले होते, दुपारी त्यांचा कार्यक्रम झाला, संध्याकाळी ते JNU मध्ये जे म्हणजे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। हे जरी शासकीय कार्यक्रम असेल यामागे अनेक राजकीय कंगोरे असे आहे की हे एकत्रितपणे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये ज्या पद्धतीने चर्चा व्हायला हवी होती विधानसभेच्या दरम्यान, ती चर्चा व्हायला पाहायला मिळाली नाही आणि ती संपूर्णपणे एक हाती संपूर्ण अधिवेशन जे पावसाळी अधिवेशन विधानसभेचं ते देवेंद्र फडणवीस यांनी चालविलं असंही बोललं जात आहे। त्यामुळे या एक प्रकारे त्यावरती आता समन्वयाचा जो मुद्दा उपस्थित होतो मुद्दा लवकरात लवकर कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासाठी देखील आजच्या बैठकीत चर्चा होईल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की अमित शहांसोबत जी बैठक होईल ती अत्यंत महत्त्वाची बैठक असेल आणि या बैठकीतून काहीतरी राज्यातल्या महायुतीमध्ये ज्या कुरघोडी सुरू आहे त्या कुरघोडी कशा दूर करता येईल यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। सोबतच अतिशय महत्त्वाचं हेही आहे की हे दोनही नेते एकत्रितपणे अमित शहांना भेटतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पण सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते या सगळ्या घडामोडीमध्ये की हे जर दोन्ही नेते एकत्रितपणे भेटत असेल तर अजित पवारांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। अजित पवार येणार आहे की नाही अजूनही आज संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमात अजित पवारांनी अजूनही कुठल्या प्रकारचं कन्फर्मेशन दिलेलं नाही आहे। नाव पत्रिकेत आहे, सरकारच्या शासकीय पत्रिका आहे, शासकीय पत्रिकेमध्ये नावं आहेत, उदय सामंत येत आहे। पण यापूर्वी हे अत्यंत महत्त्वाचं हे राहणार आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे अमित शहांची भेट घेतात का, हे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। कारण की यातूनच स्पष्ट होणार आहे ज्यांच्यावरती टांगती तलवार आहे, ज्यांचं भवितव्य अधांतरी आहे मंत्रिपदाचं, त्या भवितव्यांचा निर्णय दिल्लीत होणार आहे आणि त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आजही देवेंद्र फडणवीस विविध नेत्यांच्या भेटी घेत आहे, ते सांगत नाही आहे कुठल्या नेत्याच्या भेटी घेत आहे, पण भेटी घेत आहे हे महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर उद्या देखील काही नेत्याच्या ते भेटी घेणार आहे, त्यामुळे उद्याचा दिवस आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे।